अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आणि आढावा घेतला। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही आंबेडकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली। अग्निपरीक्षणाचे सर्व नियम स्पष्ट असताना हे अग्निपरीक्षण करून घेण्यासाठी शासकीय दवाखान्यात उशीर का झाला या सगळ्याची समितीच्या माध्यमातून चौकशी होईल असं त्यांनी सांगितलं। आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची ही समिती पुढील 8 दिवसात आपला अहवाल देईल, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं। आता याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं। त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं। त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत। आता काय काळजी करायची गरज नाही। यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमितता असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल। झारखंडमधील कथित भरती घोटाळ्या